हिंदुस्थानातून बौद्धांचा धर्म जवळजवळ नामशेष होण्याचे हे तिसरे कारण म्हणजे बौद्धांची मुसलमानांशी पडलेली गाठ. बौद्धांनी सिंध प्रांतात मुसलमानांची स्वारी होताच कसा स्वराष्ट्रद्रोह केला, कशी मुसलमानांची मनधरणी केली आणि तरीही बुद्धप्रस्ती म्हणजेच मूर्तीपूजक असणाऱ्या आणि अत्यंतिक अहिंसेचा उदो करणाऱ्या बुद्ध धर्माविषयी मुसलमानी धर्मातच असलेल्या तीव्र द्वेषापायी मुसलमानांनी सिंधमध्ये बौद्धांचा कसा निपात केला ते वर संक्षेपता सांगितलेले आहेच. अगदी त्याच कारणासाठी आणि त्याच पद्धतीने मुसलमान जसजसे हिंदुस्थानात प्रांतामागून प्रांत जिंकत पुढे घुसले तसतसा बुद्धप्रस्थाचा आणि बौद्ध जनतेचा त्यांनी शस्त्रबलाने निपात केला. बहुतांश बौद्ध मृत्यूच्या भीतीपायी मुसलमान होण्यास सिद्ध झाल्याने त्या सर्वांना त्यांनी मुसलमान करून टाकले. गांधार, कांबोज प्रभृती या वायव्येकडील प्रांतात बौद्ध असा उरला नाही, सारे मुसलमान झाले. बिहार प्रांतात बख्त्यार खिलजी चालून येतो आहे असे कळताच कित्येक बौद्ध आपले ग्रंथनी आपला जीव वाचवण्यासाठी तिबेट चीनकडे अनेक ग्रंथे घेऊन पळून गेले. उरले ते बाटविले गेले. कोणी हुतात्मेही झाले असतील, पण लढले असे कोणीच नाही. संघटितपणे भारतीय बौद्धांच्या एखाद्या सैन्याने वा समुदायाने मुसलमानांशी सशस्त्र सम्राट म्हणण्यासारखी लढाई वा झुंज दिली असे काही कुठे आढळत नाही. पूर्व बंगालातून मुसलमान बहुसंख्य कसे ह्या कोड्याचा उलगडा. तीच स्थिती पूर्व बंगालची. तेथे बौद्धांची बरीच संख्या होती, पण तुरळक अपवाद सोडता सारेच्या सारे मुसलमान झाले. ज्या दिल्लीत 500 वर्षे तरी एकाहून एक कडवे मुसलमानी सुलतानी बादशाह राज्य करून गेले, त्या प्रत्यक्ष दिल्लीत वैदिक हिंदूंची तेव्हाही नि आजही बहुसंख्याच आहे. सारा उत्तर प्रदेश तो थेट पश्चिम बंगाल यातही मुसलमानी राज्यात काय किंवा आज काय वैदिक हिंदूंचीच बहुसंख्या आहे. कारण मुसलमान प्रथम जिंकीत आले तेव्हाही त्या प्रांतातून बौद्धांची संख्या होती नव्हती अशीच असे. अगदी पूर्व टोकास असलेल्या ह्या एका पूर्व बंगालातच मुसलमानांनी तो प्रांत जिंकल्यानंतर हिंदूंची अल्पसंख्या झाली ती कशी? ह्या कोड्याचा उलगडा ह्या घटनेमुळे होतो की त्या पूर्व बंगालात बौद्धांची वरील प्रांतापेक्षा पुष्कळ अधिक वस्ती होती आणि ते अपवाद सोडता सारेच्या सारे मुसलमान झाले. म्हणून तेव्हापासून त्या प्रांतातच काय ती मुसलमानांची एवढी मोठी संख्या एकत्र सापडते. अशा प्रकारे बौद्धांच्या संप्रदायाचे सामाजिक अस्तित्व जे हिंदुस्थानातून अकस्मात नामशेष झाले ते मुसलमानांच्या आततायी शस्त्रबलाने नि हिंसेनेच होय. त्या एकमेकांची गाठ पडताच मुसलमानांच्या आततायी हिंसेने बौद्धांच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद केला. पण बुद्ध धर्माची नि स्वतः बुद्ध देवाची भारतात अंती काय गती झाली? भगीरथीतून फुटलेला एखादा जलप्रवाह जसा अलगपणे अनेक योजने वाहत पुढे कुठेतरी भगीरथीसच मिळावा तसा भारतीय बुद्ध धर्म हिंदू धर्मात विलीन झाला आणि हिंदूंच्या अवतार मालिकेत बुद्ध देवाची प्रतिष्ठापना होऊन त्यांचेही हिंदूकरण करण्यात आले. 300 वर्षे म्हणजेच निदान 5 पिढ्या मुस्लिम राजसत्तेला हिंदूंनी सिंध प्रांताबाहेर पाऊल टाकू दिले नाही. इतकेच नव्हे तर वरचेवर उलट चढाया करून सिंध प्रांत हिंदूंनी परत 200 वर्षे तरी जिंकूनही घेतला होता. मागे सांगितलेच आहे की सिंध प्रांत इसवी सन 711 मध्ये अरबांनी हिंदू राज्याच्या हातून जिंकून घेतला. बहुतेक स्वकीय व परकीय इतिहास ग्रंथातून मुसलमानांच्या सिंधच्या स्वारीनंतर त्यांच्या हिंदुस्थानवर झालेल्या पुढील स्वाऱ्या इतक्या दाटीवाटीने दिलेल्या असतात नि हिंदूंचे प्रांतामागून प्रांत जिंकीत सारे हिंदुस्थान मुसलमानांनी पदाक्रांत केल्याचे वृत्त इतके श्वासासरसे सांगून टाकलेले असते. विशेषतः शालेय इतिहासातील 20-25 पानांच्या अंकुचित स्थलात तर ते वृत्त इतके त्रोटकपणे लिहिलेले असते की सामान्य वाचकांवर नि विशेषतः विद्यार्थ्यांवर त्याचा असा एक विपरीत परिणाम होतो की हिंदूंनी मुसलमानांचा प्रतिकार असा कोठे केलाच नाही, मुस्लिमांना डांबून असे कोठे धरलेच नाही. जणू काय सिंध प्रांत जिंकताच मुस्लिम जेथे जे कोणा जादूच्या घोड्यावर स्वार झाले ते सारे हिंदुस्थान जिंकीत थेट कन्याकुमारीला पोचले तेव्हाच काय ते खाली उतरले. पण हा समज अगदी विपरीत आहे. मध्यंतर कालाची जाणीव. असा विपरीत समज होऊ नये म्हणून इतिहास लेखकांनी मुसलमानांच्या स्वाऱ्यातील मध्यंतराचा काल
नी त्या काली हिंदूंनी केलेला यशस्वी प्रतिरोध किंवा अयशस्वी असला तथापि केलेला प्रतिकार यांचा स्पष्ट ठसा वाचकांच्या मनावर बिंबेल इतक्या प्रमाणबद्ध नी परिणामकारक ठळकपणे त्या घटना वर्णिल्या पाहिजेत. हे सिंधचेच उदाहरण घ्या. अरबी मुसलमानांनी सिंध प्रांत जिंकल्यानंतर साधारणतः 300 वर्षेपर्यंत हिंदू राजांनी त्याच्या पुढचा हिंदू प्रदेश मुसलमानांना व्यापू दिला नाही. परंतु ह्या महत्त्वाच्या घटनेचा ठसा सर्वसाधारण जनतेच्या मनावर मुळीच उमटलेला नसतो, कारण बहुतेक इतिहास ग्रंथात त्याचा ठसठशीत उल्लेखच केलेला नसतो. अशा कालखंडाच्या दीर्घत्वाची यथार्थ जाणीव होण्याची सोपी युक्ती अशा मध्यंतरातील कालखंडाचा ठसा मनावर न बिंबण्याचे एक कारण असे आहे की 300 वर्षे किंवा 3 शतके हे शब्द आपण अवघ्या 3 विप्लवात लिहून किंवा वाचून पुढे जातो. त्यामुळे ह्या कालखंडाच्या प्रदीर्घत्वाची यथाप्रमाण कल्पना आपल्या मनावर विशेषत्वाने सांगितल्या वाचून बिंबत नाही. अशा वेळी ते दीर्घत्व मापण्याची सोपी युक्ती म्हणजे त्याची अटकळ त्यातील पिढ्या मोजून करावी. 300 वर्षे म्हणजे त्यात न्यूनतः 5 पिढ्या तरी उलटून गेलेल्या असतात. इंग्रजांचे राज्य आपल्या चालू पिढीला कितीतरी दीर्घकाल टिकले आहे असे वाटत होते. पण ते शतकात मोजले तर 1.5 शतकच काय ते भरले. त्या मापाने मोजले म्हणजे हिंदूंनी मुसलमानांना 300 वर्षे म्हणजे 3 शतके म्हणजे न्यूनतः 10-5 पिढ्या उलटून जाईतोपर्यंत सिंधबाहेर जे पाऊल टाकू दिले नाही. त्या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व मनावर यथाप्रमाण ठसते. हीच गोष्ट अशा इतर मध्यंतरांनाही लागू आहे. ह्या मध्यंतराच्या काळात मुसलमानी राष्ट्राचा आवेश किंवा विजिगीषी सुन्न होऊन गेली होती असे तर मुळीच म्हणता येत नाही. उलट तो काळ मुसलमानांच्या भर आवेशाचा होता. ह्याच 300 वर्षात त्या अरबी मुसलमानांनी बगदादपासून भूमध्य समुद्रापर्यंत, तेथून उभ्या आफ्रिका खंडाचा सारा उत्तर तट आणि तेथून आज ज्याला जिब्राल्टर म्हणतात ती समुद्रधुनी उतरून आजचा पोर्तुगाल नी स्पेन जिंकून दक्षिण फ्रान्सपर्यंतचा युरोपचा प्रदेश हस्तगत केलेला होता. आजचे जिब्राल्टर हे नावच मुसलमानांच्या ह्या अमोघ दिग्विजयाची साक्ष देत आहे. जेबल ई तारिक म्हणजे अरबी विजेता तारिक ह्या सेनानीने जिंकलेल्या समुद्रधुनी, अरबांनी तिला दिलेल्या अरबी नावाचेच आजचे जिब्राल्टर हे नाव एक अपभ्रष्ट रूप आहे. पण शेवटी फ्रान्सचा शूर राजा चार्ल्स मार्टेल म्हणजे घणधारी चार्ल्स याने प्रबळ प्रतिकार करून आपल्या घणाच्या गावाखाली इसवी सन 732 मध्ये मुसलमानांच्या त्या आक्रमणाचे डोकेच ठेचून त्यांना नित्याचे परत फिरविले. त्यामुळेच काय तो पुढचा सारा युरोप वाचला. मुसलमानांनी ह्या दिग्विजयात त्या आशिया आफ्रिका खंडातील राज्येच काय ती जिंकली नाहीत, तर त्यातील राष्ट्रांना तलवारीचे पाण्याने बाटवून मुसलमान करून टाकले. आजचा स्पेन, पोर्तुगाललाही त्यांनी बळाने मुसलमान करण्याचा सपाटा चालविला होता. त्यातही त्यांच्याही स्त्रियांचे अपहरण केले होते. पण ती 2 राष्ट्रे त्यांच्या तडाख्यातून अनेक शतकानंतर पुढे मुक्त झाली. कशी ते पुढे सांगण्यात येईल. तथापि आफ्रिका खंडातील उत्तर पट्टीची सारीच्या सारी त्या वेळची बाटविलेली राष्ट्रे आजही मुस्लिमच राहिलेली आहेत. बरे तशाच आवळेशाने नि राक्षसी धर्मांधतेने हिंदुस्थानाचाही नायनाट करण्यासाठी सिंध प्रांतातून बाहेर पडून हिंदूंच्या शेजारच्या प्रांतावर तुटून पडण्याचा प्रयत्न मुसलमानांनी त्या सन 700 ते 1000च्या काळात केला नाही असेही नाही. उलट ते सौराष्ट्राकडून आणि वर गांधार प्रांताकडून अनेक वेळा तसे तुटून पडले होते, पण हिंदूकडून परत पिटाळले गेले होते. त्या काळी सिंधच्या पूर्व सीमेपासून तो उत्तर हिंदुस्थानातील प्रांतापर्यंत प्रतापी राजपूत राजांची सलग मालिका एखाद्या अनुल्लंघ नसली तरी दुर्लभ्य पर्वतासारखी सिंधमधल्या मुस्लिम सत्तेला प्रतिरोधीत पसरलेली होती. त्यामुळे सिंध प्रांतातून पुढे स्वाऱ्या करून येणाऱ्या मुसलमानांच्या टोळधाडी वायव्येकडे हिंदूंच्या निकराच्या प्रतिकाराने पुन्हा मागे पिटाळल्या गेल्या नि सिंधमध्ये डांबून टाकल्या गेल्या.
चित्तोडच्या बलशाली बाप्पा रावळने तर एकदा सिंधवरच उलट स्वारी करून मुसलमानांना सिंधमधून हुसकून देऊन तो प्रांत परत जिंकून घेतला होता. पुढे अरबांनी तो पुन्हा जिंकला, पण शेवटी सुमेर राजपुतांनी सिंधवर आपली राजसत्ता स्थापन केली.